हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 24 डिसेंबरचा अल्टिमेटम कायम, मनोज जरांगे ठाम, तर मराठा समाज मागास सिद्ध झालाय। सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी। नोंदी सापडलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांसह सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्या, जरांगेंची सरकारकडे नवी मागणी। सरकारची भूमिका स्पष्ट, इतरांचं आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण देणार, जरांगेंच्या आजच्या बैठकीवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। जरांगेंनी गिरीश महाजनांचं रेकॉर्डिंग व्हायरल करावं, एकनाथ खडसेंचं आवाहन। महाजनांचा नेमका संदेश काय होता हे महाराष्ट्राला कळू द्या, खडसेंचं वक्तव्य। अंतरवाली सराटीमधील दगडफेक, जाळपोळीमधील 12 ते 15 आरोपींना नोटीस, दाखल गुन्ह्यासंदर्भात तपास होणार। 10 वर्ष सरकार असूनही पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही। 24 तारखेला डेडलाईन, बघू सरकार काय निर्णय घेतं, सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका। भिवंडीत आज दुपारी 3 वाजता ओबीसी मेळावा, मंत्री छगन भुजबळ मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता। बळीराजाला संकटात कसं टाकता येईल हे पाहणारे आजचे राज्यकर्ते, शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका। बळीराजा एकत्र आल्यास देशात चित्र बदलेल, पवारांचं आवाहन। नागपुरातील सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीत भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू, नातेवाईक संतप्त। कंपनीच्या गेट समोर मॅनेजमेंट विरोधात जोरदार घोषणाबाजी। नागपूर कंपनी स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली, जिल्हाधिकारी पोलिसांशी संपर्क असल्याची माहिती। तडजोडी तुटल्यानं उद्धव ठाकरेंचा मोर्चा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा, सरकार धारावीकरांच्या पाठीशी असल्याचंही आश्वासन। धारावीतील मोर्चाची चेष्टा करता मग मुख्यमंत्री कुणाची दलाली करतात, संजय राऊतांचा सवाल, तर मोर्चासाठी चंद्रावरून लोक आल्याचंही उपरोधिक प्रत्युत्तर। बेरोजगारीमुळे संसदेत घुसखोरी, गृहमंत्र्यांनी संसदेत चर्चा करावी, राऊतांचा टीकास्त्र, तर खिचडीतून पैसे खाणाऱ्यांनी बेरोजगारीची भाषा करू नये, नितेश राणेंचा पलटवार। सलीम कुत्तासोबतच्या संबंधांचे आरोप खोटे, सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग आणणार, दिव्यानी फरांदेंचं वक्तव्य, तर माझ्याकडे पुरावे, कारवाईला सामोरं जाणार, अंधारेंचं उत्तर। फक्त पंकजांची काळजी करता कधीतरी माझीही काळजी करा, मुख्यमंत्री पदासाठी माझं नाव का घेत नाही, पंकजा मुंडेंच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर विनोद तावडेंचं मिश्किल वक्तव्य। उद्धव ठाकरे उद्या अधिवेशनात सहभागी होणार, अधिवेशनानंतर नागपुरातूनच इंडिया घडीच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना होणार। सलीम कुत्तासोबतच्या संबंधांवरून सुधाकर बडगुजर यांची आजही चौकशी, बडगुजरांची नाशिक गुन्हे शाखा कार्यालयात चौकशी सुरू। ठाण्यातील माझ्यावरील हल्ला अपघात सांगितला जातोय, पीडित प्रिया सिंहचा आरोप, आरोपीवर कलम 307 अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची पीडितेची मागणी। गुजरातमधील सुरत डायमंड बोर्सचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, सुरत इंटरनॅशनल विमानतळाच्या इमारतीचंही उद्घाटन। संसदेतील घटना चिंताजनक, घटनेचा खोलवर तपास करणं गरजेचं, लोकसभा अध्यक्ष योग्य पावलं उचलत आहेत, पंतप्रधान मोदींची एका वृत्तपत्राला प्रतिक्रिया। काश्मीरमध्ये 250 ते 300 अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत, गुप्तचर विभागाची माहिती, तर कोणत्याही परिस्थितीचा सामना करणार, वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची माहिती। देशात सापडलाय कोरोनाचा नवा व्हेरिएंट, सब व्हेरिएंट, तर BA.2.86 च्या जातीमधील J1 व्हेरिएंटचे केरळमध्ये रुग्ण, नव्या विषाणूमुळे संसर्गाची भीती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।